पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार मोदींकडे सध्या 3 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्याकडे ना स्वतःच्या मालकीचे घर आहे, ना स्वतःचे कोणतेही वाहन आहे. पण मोदींजवळ सध्या 52,920 रुपयांची रोकड आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत मोदींच्या बँक खात्यात 73,304 रुपये जमा आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाराणसीच्या शाखेत 7,000 रुपये डिपॉझिट आहेत. याच बँकेत मोदींच्या 2,85,60,338 रुपयांच्या एफडी देखील आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त अचल संपत्ती आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.